एक देश एक निवडणुकीबाबतच्या जेपीसी समितीच्या सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल देसाई यांच्या नावाचा समितीमध्ये समावेश केला गेला आहे। जेपीसी समितीमध्ये आता लोकसभेचे 27 आणि राज्यसभेचे 12 असे सदस्य असणार आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे आणि इतर काही पक्षांनी त्यांच्या सदस्यांची नावे नसल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला आणि त्याच्यामुळे आता हा निर्णय घेतला गेलाय। अनिल देसाईंचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आता जोडलं गेलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं घडलं होतं की अशा पद्धतीने आता एकदा समिती गठीत झाल्यानंतर त्याच्यामध्ये नाव जोडावं लागलंय मागून? एकंदरीत पाहता सुरुवातीला अगोदर एक देश एक निवडणुकीसाठी जेपीसी अर्थात संयुक्त समितीची घोषणा करण्यात आली होती। त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आलं नव्हतं। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील प्रतिनिधित्व देण्यात आलं नव्हतं। ही बाब जेव्हा त्यांनी निदर्शनास आणून दिली त्यानंतर अनिल देसाई यांच्यासह इतर काही जे छोटे पक्ष आहेत त्यांच्या देखील सदस्यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। या समितीमध्ये ज्या लोकांची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत ती अत्यंत महत्वाची नावं आहेत। म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं स्वतः श्रीकांत शिंदे आहेत, त्यानंतर प्रियंका गांधी ह्या काँग्रेसकडनं आहेत। यासारखे जे बडे नेते जे सातत्यानं संसदेमध्ये आपले भाषण करतात आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची निवड ओळखली जातात अशा अनेक लोकांची यामध्ये अनेक खासदारांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळं सांगोपांग विचार करून हे करणं होऊ शकतं का, या सगळ्या बाबींचा विचार करून जेपीसी आपला अहवाल जो आहे तो संसदेला सादर करेल आणि त्याच्यानंतर सरकार तो अहवालाचा काय निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही घटना दुरुस्ती आहे आणि घटना दुरुस्तीसाठी 2/3 बहुमत लागतं आणि याच्यासाठी जर एक देश एक निवडणूक मंजूर करायचं असेल तर निश्चितपणे काँग्रेसची विरोधकांची मदत ही भाजपला घ्यावीच लागणार आहे आणि त्याच्याशिवाय हे विधेयक पूर्ण होऊ शकणार नाही। त्यामुळे 2029च्या निवडणुका एक देश एक निवडणूक होतील याच्याबद्दल जी आशा आहे ती अजूनही कायम आहे। मात्र विरोधकांना विश्वासात घेतल्याशिवाय हे विधेयक मंजूर होणार नाही। त्यामुळे 2029 पर्यंत तरी हे विधेयक मंजूर होतं का हे पाहणं महत्वाचं आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।